प्रभाग क्रमांक 1 मधून धक्कादायक प्रकार जो आहे आपल्याला बघायला मिळतो आहे। दादा, नेमकं काय झालं? आपण ज्या वेळेला इथे आला आम्हाला माहिती मिळाली की पैसे देताना जे आहे आपण स्वतः विरोधकांना पकडलेलं आहे। साधारणतः 3 ते 4 लाखाची कॅश त्या पाकिटात होती, ती पकडली गेली। आम्ही या ठिकाणी पनवेलकर हाईट्सला आम्हाला आमच्या मतदारांनी फोन करून सांगितलं की दादा या ठिकाणी पैसे वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि 5 ते 6 महिला आलेल्या आहेत। त्यातून 2 महिला आम्ही पकडल्या गेल्या आणि आम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला कळवलं। पोलीस स्टेशनमधून एक पोलीस आणि आरो आले। आरो आल्यानंतर त्यांना सांगितलं या दोघी महिलांना आणि हे पैसे ताब्यात घ्या। आरोने आम्हाला सहकार्य केलं नाही, त्यांनी शूटिंग करण्याचा ढोंग केला आणि शूटिंग करून लगेचच त्यांनी निघून गेले त्या ठिकाणून आणि खाली बाजूला वळून गेले। तोपर्यंत प्रभाकर पाटील येऊन त्या ठिकाणी ते पैसे जमा करत होते आणि त्या महिलांना या ठिकाणी धक्काबुक्की करून घेऊन गेले आणि आम्ही त्यांना सांगितलं ताई चला तुम्ही आता गाडीत बसा, तर आमच्यावर उलटे आरोप करण्यात आले की तुम्ही महिलांना धक्का दिला। तर धक्का देण्याचा हा विषयच नव्हता। त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे की या ठिकाणी जर पैसे वाटूनच जर मतदारचं तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही मग निवडणुका अधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यालयाने आज कारवाई करायला पाहिजे। आता निवडणुकीचे अधिकारी आहेत, मोठा कॅमेरा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे सातत्याने ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की कालपासून हा पैसा वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि काल 2-3 ठिकाणी यांनी पैसे वाटले। आम्ही वॉचवर होतो, यांच्या 5-6 महिला आहेत। आमचं म्हणणं यांना सगळ्यांना जेलमध्ये बसवा आणि जो उमेदवार आहे प्रभाकर पाटील आणि त्याचा भाऊ सोंट्या हे दोघांनी तिथं दादागिरी केली, आमच्या कार्यकर्त्यांनो एक महिलेवर पण हात उचलला, तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। दादा, आपण त्यांना नंगे हात जे आहे पकडले आहे, निवडणूक आयोग देखील होते, त्यांनी त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही का? मला वाटतं निवडणूक आयोग विकलेला ह्या ठिकाणचा, त्यांनी विकलेला असल्यामुळे त्यांनी बघायची भूमिका केली। कारण या महिलेचा आम्ही शूट घेत असताना निवडणूक आयोग त्या ठिकाणून पळून गेला, म्हणजे खालच्या बाजूला गेला। त्यांना आम्ही सांगितलं बाबा या महिलांना ताब्यात घ्या। आता आम्ही सातत्याने त्यांच्यावर किती हे करत बसणार ना, तर त्यांनी त्या निवडणूक आयोगाने त्या महिलांना ताब्यात घेणं सोडलं आणि बाजूला गेले। बरं त्यांचे पैसे पकडले ते तर ताब्यात घेतलं पाहिजे ना। तर आपण जर बघत असाल तर पॅकेट जे आहेत या ठिकाणी काही केलं नव्हतं, त्यांना त्या महिला आम्ही त्यांच्या ताब्यात दिल्याच्या नंतर त्या महिलांना त्यांनी सोडून दिलं। दोन्ही महिला पोलिसाच्या ताब्यात होत्या, पण तिथे महिला पोलीस नसल्यामुळे आम्ही त्यांना बाबा ताई चला तुम्ही गाडीत बसा, आपण पोलीस स्टेशनला जाऊ असं म्हणत असताना आमच्यावर प्रतिउलट आरोप करत होते। पण एक तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आपला एक पोलीस होता, आरो होते, यांची कारवाई बॅग तर पैशाची घ्या ना ताब्यात, ती पण आम्ही घेऊन फिरायचं का? उद्या सांगतील यांचीच आहे, तर ती पत्रकारांना विचार आता जी बॅग ओपन केली तर सांगा तिथं लिस्ट आहे, लोकांच्या घरी पैसे दिल्याचे। तुम्ही ऐका ना एक मिनिट, तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार आम्हाला प्लीज सांगा। आम्ही आम्हाला पाठवलं, आम्ही आपला रिपोर्ट वरिष्ठांना कळवणार, त्याची कारवाई ते करणार, ते आम्हाला काही माहित नाही। पोलीस अगोदर होते, त्यांनी ती कारवाई उमेदवार बघा थांबा मी त्या महिलांना कसे कारवाई ते वरचे करते ना, आम्ही आपला रिपोर्ट देणार, कारवाई आम्ही सांगू शकत नाही। एक मिनिट त्या बायकांना कसे घेऊन गेले बघा बघितलं का? त्या बायकांना कसे घेऊन गेले बघा प्रभाकर पाटील कसे ठीक आहे हा व्हिडिओ द्याल ना, तिकडे व्हिडिओ द्याल हा व्हिडिओ द्याल, ठीक आहे। आम्ही आपल्या शूटिंगसाठी आलो, आम्ही बघा गर्दी कशासाठी आहे म्हणून, पण आपल्याला जसं माहिती भेटलं तर धन्यवाद। ओके। जर बघत असाल तर हा धक्कादायक प्रकार जो आहे या ठिकाणी घडलेला आहे आणि याच प्रभागामधील जे प्रभाकर पाटील आहेत। दादा, किती पाकिटे होते साधारणतः ते काय बोला? जवळपास त्यांच्या तोंडातून आम्ही ऐकलं जवळपास 100 ते 110 पाकिटं होती आणि इथे ह्या कॉम्प्लेक्समध्ये जेव्हा ते लोकांचा दरवाजा उघडून जात होते आणि पैसे वाटत होते, इथल्या कॉम्प्लेक्सच्या लोकांनी त्यांना नकार दिला, तरी त्यांनी बळजबरीने ते पैसे त्यांच्या घरात टाकले। मग तेव्हा त्यांनी आम्हाला फोन केला की बाबा असं तिथली लोक अशी आलेली आहेत, राष्ट्रवादीची लोक, आणि ते आमच्या घरांच्यात पैशाची पाकिटं टाकतायत, पैशांची पाकिटं टाकतायत, तर तुम्ही त्वरित तिथे या, नाहीतर काहीतरी वेगळंच घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण नेमके हे पैसे कुठले आहेत, आमच्या मतदारांना अडकवण्याचे आहेत का? किती पैसे दिले जातात? एका पाकिटामध्ये आता तुमच्याच कॅमेऱ्यासमोर आम्ही उघडलं तर एका पाकिटामध्ये कमीत कमी 3000 रुपये होते। म्हणजे प्रत्येकाला देत आहेत का? हा, प्रत्येक मतदार, आता ते आम्हाला माहित नाही, पण एका पाकिटामध्ये 3 आणि ती लिस्ट होती। हा 100 ते 150, हा बरोबर। आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर धक्काबुक्की करायला लागले आणि बोलतात का तुम्ही एकत्र कुठेतरी बाहेर भेटा, मग तुम्हाला आम्ही सांगतो दाखवतो। लगेच या ठिकाणी निवडणूक आयोग देखील आले होते, मग त्यांनी काहीच केलं? त्यांना समोर दिलेले आहे, बघ्याची भूमिका घेतली, काही कारवाई, उलटा त्या महिलांना पळून जाण्यापेक्षा त्यांनी इथे पळून जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केली, मदत केली।
म्हणजे कुठेतरी ते देखील विकले गेलेले असावे या ठिकाणी असं सांगितलं जाते. दादा तुमच्याजवळ जे व्हिडिओज आहेत ते दाखवा जरा. आपण जर बघत असाल तर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवकाचे अधिकृत उमेदवार तुकाराम म्हात्रे आणि प्रभाकर म्हात्रे यांच्यामध्ये असलेली ही जी आगळीवेगळी लढत आहे ती आपल्याला बघायला मिळाली. सर्रासपणे जे आहे या ठिकाणी पैसे वाटले जातात मॅडम. जातो आहे. ही मॅडम सकाळची वेळ असताना पैसे वाटले जातात, रात्रीच्या वेळेत ते लोक किती पैसे वाटत असतील. तुमच्याकडे लोकांचे प्रश्न सोडवण्याची धमक नाही आहे ना. पैसे वाटून निवडणुका लढताय, कशासाठी लढताय मॅडम? हे बघा. आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आमचे काका आहेत उमेदवार तुकाराम होते यांना धक्काबुक्की करणं, शिवीगाळ करतायत बघा. लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि तुमचे निवडणूक अधिकारी बघत बसलेत, त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी, तरी कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यांना अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात नाही. योग्य आहे का मॅडम? हे योग्य आहे का? यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. बघा आपण जर बघत असाल तर अतिशय धक्कादायक प्रकार जो आहे तो आपल्याला पनवेलकर हाईट या ठिकाणी बघायला मिळतो. याच त्या दोन महिला आहेत. ते उमेदवार त्यांच्या सोबतच होते की नंतर आले? नाही, जसं आरोनी त्यांना कॉल केलं का तुमचे पैसे पकडले गेलेत, तेव्हा ते उमेदवार आले आणि गुंड घेऊन आले. कमीत कमी 15 ते 20 पोरं घेऊन आले. आम्हाला धक्काबुक्की करायला लागले. पैसे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. सांगतायत की आणि महिलांना मॅडम, देखील या तुम्हाला ठिकाणी बाजूला महिला असताना एवढे घाण शिवीगाळ करत होते ना, त्या महिलांना लाज वाटत होती, कानावरती हात ठेवत होते. एवढे कोण घाण करत होते? कुठले उमेदवार आहेत ते? प्रभाकर पाटील आणि त्याचा भाऊ राजेश पाटील, त्याचा मुलगाही होता मॅडम. हे बघा आपण जर बघत असाल तर दादांनी हे बघा मतदारांना, आमच्या मतदारांनी नाकारले आणि यंत्रणेला, शासकीय यंत्रणेला लगेच या ठिकाणी पाचारण केलं. अतिशय भयंकर असा हा प्रकार जो आहे उघडकीस आलेला आहे. आणि आपण जर बघत असाल तर आतापर्यंत फक्त बोलले जात होतं की मतदार जो आहे पैसा घेतो, मतदाराला पैसे दिले जातात. परंतु आज पहिल्यांदाच जर आपण बघत असाल, इतिहासामध्ये सुद्धा पहिल्यांदा असेल की हा जो प्रकार आहे सर्रासपणे उघडकीस आलेला आहे. आणि त्यानंतर जी काही दादागिरी झाली तीही आपण बघायला मिळाली. आपण आता त्या साईडला जरी बघत असाल तर निवडणूक आयोग सुद्धा या ठिकाणी आले, मात्र त्यांनी काही एक केलेलं नाही अशी माहिती जी आपल्यापर्यंत मिळाली. यांच्याशी विचारूया आता. आपण जर बघत असाल या ठिकाणी तर आता नेमकं याच्यावरती काही कारवाई होईल का हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. अगदी पॅकेटामध्ये जे आहे पैसे देखील दाखवण्यात आले. 3-3 हजार रुपये एका पॅकेटामध्ये जे आहेत बघितले. काय बोलतात या मॅडम? आमची तर अशी इच्छा आहे त्या उमेदवारावर पण कारवाई झाली पाहिजे. त्या महिलांना तर अटक करा. त्यांच्या जवळ समोरासमोर रंग्यात पैसे भेटलेले आहेत. त्याच्यानंतर जे निवडणूक अधिकारी होते त्यांना सहकार्य केलं. ते पैसे पकडलेले असताना पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना सस्पेंड केलं पाहिजे सर्वात पहिला. कुठेतरी हे चुकीचं चाललंय इकडे. त्यांनी लगेच त्या महिलांना ते पकडू शकत होते ना? लगेच पकडू शकत मॅडम. ते समोर उभे होते, व्हिडिओमध्ये क्लिअर दिसते समोर उभे गेल्या का सगळ्या होते. महिला? महिला तिथेच उभ्या होत्या. त्याच्यानंतर तो उमेदवार आला समोरचा प्रभाकर पाटील, त्यांनी त्या महिलांना घेऊन बाहेर गेला. त्याच्यात सुद्धा आमच्याकडे व्हिडिओ आहेत. आणि अधिकारी बाहेर पळून गेले. त्यांनी मला मॅडम नंबरही दिलाय त्यांचा, आम्हाला तुम्ही व्हिडिओ पाठवा, आम्ही व्हिडिओ करत नाहीये. हे बघा फोटोग्राफर त्यांनी सांगितलं का एक जे आहे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. म्हणून त्यांच्या मागे, अधिकाऱ्यांच्या मागे त्यांनी नंबर दिला, आम्हाला व्हिडिओ पाठवा. आम्ही नाही व्हिडिओ काढू शकत. त्याला विचारलं का नाही व्हिडिओ काढू शकत, ते बोलतात आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं व्हिडिओ नका घेऊ. हे कुठपर्यंत योग्य आहे? म्हणजे कुठेतरी इथे निवडणूक आयोगाची देखील मिलीभगत आहे असं बघायला साहजिकच आहे मॅडम. त्यांचा नातेवाईक आहे तो. तुम्ही त्याला विचारू शकता आयोगाला. जर आपण बघत असाल आता तर अधिकाऱ्यांना जे आहे दाखवले जात आहेत फोटो वगैरे, व्हिडिओ वगैरे जे काढलेले आहेत ते. मात्र आता याच्यावरती किती प्रमाणामध्ये जे आहे कारवाई केली जाईल हे बघणं आता गरजेचं ठरणार आहे. याच ठिकाणी जे आहे त्यांना पैसे घेताना पकडले गेलेलं आहे. मात्र तरी सुद्धा आता याच्यावरती काही कारवाई होईल की नाही होणार. तुकाराम म्हात्रे प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार आणि प्रभाकर पाटील यांच्यामध्ये आपण जर बघत असाल तर अतिशय दादागिरीपणा जो आहे प्रभाकर पाटील यांच्याकडनं बघायला मिळालेला आहे असं व्हिडिओमध्ये दिसतंय. ठीक आहे. जर असं असतं तर आज ह्या लोकांना पैसे मिळत आहेत, त्याने आम्हाला फोन करून सांगितलं असतं का? त्या ताईने मला फोन केला होता की मला फोन हवा की 3-3 हजाराची पाकिट जो आला. एका पॅकेटामध्ये जे आहे साधारणतः 3-3 हजार रुपये आहेत असं सांगण्यात आलंय. आपण जो पार्ट 1 केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा त्यांनी पॅकेट देखील जे आहे ओपन करून त्या ठिकाणी दाखवलंय की एका पॅकेटामध्ये 3-3 हजार रुपये जे आहेत ते ठेवण्यात आले असं पाकिटात देण्यात येत होते.
आपण अजून काही व्हिडिओज जर असतील आपल्याकडे तर तेही बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. दादा आपल्यासोबत असतील, त्यांच्याशी आपण संवाद साधूया की नेमकं काय घडलं ते. दादा, एवढा धक्कादायक प्रकार जो आहे या ठिकाणी घडतो आहे, काय वाटतं, यांना कुठेतरी भीती वाटते का आता की यांचं सीट जे आहे ते येईल की नाही येणार? निश्चितच गेले अनेक वर्ष लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला, लोकांची तुम्ही कामं नाही केली, लोकांच्या समस्या नाही सोडवल्या. मग आता लोकांचं कल कुठेतरी यांच्यापासनं दूर जातोय हे यांना जाणवायला लागले, यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. त्यामुळे आता कुठेतरी लोकांना अप्रोच व्हायचं, लोकांना काहीतरी आमिष दाखवायचं आणि त्या आमिषापोटी आपल्याकडे लोकांना वळून घ्यायचं इतकंच चाललेलं आहे. आणि तेही कुठपर्यंत शक्य झालं नाही. इथले जे आमचे पनवेलकर मधले रहिवासी आहेत त्यांची आम्ही वारंवार वर्षानुवर्ष त्यांच्या कामाची दखल घेत असतो, त्यांची कामं करत असतो. आणि अशी कामं घेत असताना निश्चितच तर इथले नागरिक सर्व आमच्या सोबत आहेत. आणि जेव्हा हे लोक प्रचाराच्या नावाखाली इथे आले आणि जबरदस्तीने पॉकेटं आमच्या मतदारांच्या घरामध्ये टाकायला लागले, तेव्हा मतदारांनी आम्हाला सूचित केलं की असं असं प्रकरण इथे घडत आहे. त्यावेळेला आम्ही इथं आलो आणि आम्ही पाहिलं तर हे सर्व असा प्रकार चालू होता. इथल्या 2 महिला त्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्या पॉकेटं जबरदस्तीने देत होते. आता कुठपर्यंत हे योग्य आहे? निश्चितच लोकशाहीसाठी हे घातक आहे का नाही हे आपणच ठरवा. दादा, निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील त्यावेळेला इथे होते आणि असं सांगतात की त्यांनी कानाडोळा केला, त्यांनी काहीच केलेलं नाही असं. लेडीज होत्या, त्या लेडीज आम्ही सांगितलं साहेब ह्या लेडीज पैसे वाटतात, तुम्ही यांना ताब्यात घ्या. त्यांनी कानाडोळा करून त्यांनी कोणत्याही त्या लेडीजना ताब्यात नाही घेतला. ह्या उलट त्यांचे जे उमेदवार आहेत ते येऊन इथे आमच्या कार्यकर्त्यांवर दादागिरी दमदाटी करायला लागले, मारहाण करायला लागले. हा इथपर्यंत प्रकरण घडलं आहे. अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे. आपण जर बघत असाल, काय बोलतात, बोला ना. नाही नाही, मी तेच सांगतो की आमच्या सोसायटी आपल्याला माहिती मिळाली का आपण कोण आहे? आपल्याला म्हणजे आम्ही आता गाडे काका आहेत, गाडे काका मुलींना शाळेला सोडायला जात होते. काका तुमचा अनुभव सांगा. काका स्वतः होते तिथं, काका स्वतः होते, काकांना विचारा तुम्ही. काका, काय झालेलं? ज्यावेळेस मी माझ्या नातीला ट्युशनला घेऊन जात असताना इथे 2 नंबरला नात माझी ट्युशनला असते आणि मी ह्या टर्निंगला असल्याचं कारण वळत होतो तिथे, तर 9 नंबरची बिल्डिंग कुठे आहे असं त्या 2 लेडीजने मला विचारलं आणि मी माझ्या नातीला आणायला पुढे गेलो आणि नातीला घेऊन घरात येऊन 11:15 तिचे 11:30च्या नंतर तिची शाळा असते, ती घरात तयार केली होती. त्याच्यानंतर हा जो माहोल दिसल्याच्या नंतर तोपर्यंत आतमध्ये काय घडतं हे मला कल्पना नव्हती. पण आम्ही राहणारे लोक असल्या कारणानं इथून सिक्युरिटी म्हणून या ठिकाणी फक्त प्रचार करायला येतोय किंवा लोकांना सांगायला येतोय अशा पद्धतीचं भासवायचं आणि आज जाऊन असं हे जे कृत्य आहे हे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे. हा लोकांना काहीतरी आम्ही दाखवायचं किंवा आम्ही रहिवासी बघू ना काय करायचं, आम्ही रहिवासी सक्षम आहोत, त्याचा निर्णय काय, आमची विकासाची कामं इथं ज्या पद्धतीने ज्यांनी केली असेल त्या बाजूने आमची लोक निर्णय घेतील. आम्ही असं ऐकलं की तुम्ही लोक पाकिटं घ्यायला नाही म्हणत होते, परंतु ते जबरदस्ती करत होते, ते कितपत खरं आहे? तो आता साधारणपणे तो असं म्हटलं तर वावगा नाहीये, त्याच्यामध्ये जे सत्य असेल ते पुढे येईलच. पण आमचा विकासाचा जो ज्याने आम्हाला सहकार्य केलेलं आहे अशा पद्धतीनं आमचं पुऱ्या 12 बिल्डिंगचं जे कॉम्प्लेक्स आहे इथे विचारधारा वेगळी आहे. आम्ही विकासाच्या कामाला महत्व देणारे नागरिक आहोत आणि नागरिक म्हणून आमची भूमिका पार पाडत असताना आमच्या कॉम्प्लेक्समध्ये अशा पद्धतीचं हे घडून आणणं आणि कॉम्प्लेक्सला फायदाही तोडवल्यासारखा प्रकार आहे. कोणालाही असा प्रकार करायची गरज नाही. आपण आपला प्रचार करा, आपल्या कामावर निवडून या. आमच्या सोसायटीमध्ये मतदार सुज्ञ आहे आणि सर्वांसाठी सोसायटी खुली आहे. आम्ही असं काही कोणाला हे केलेलं नाहीये, पण असा प्रकार कोणीही करू नये हीच आमची सोसायटीचे रहिवासी म्हणून सर्वांना एक विनंती राहील. बोलायचं आपल्याला. नाही नाही, थँक्यू. तर यांनी जे आहेत व्हिडिओज देखील घेतलेले आहेत, ज्यामध्ये व्हिडिओमध्ये सर्रासपणे पाकिटं जे आहेत त्याच्यामध्ये पैसे दिसत आहेत आणि जे काही उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 1चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते देखील बघायला मिळत आहेत. मग नेमकं आता हे जे आता सध्या आज जे प्रकरण झालेलं आहे त्याच्यातून नेमकं निवडणूक आयोग काही याच्यावरती कारवाई करेल का हे बघणं आता गरजेचं ठरणार आहे. बघत रहा.